नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आवडतं चॅनल द युनिक स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जीएमसी भरती नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर यासाठी लागणारे काही अति महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत. तसेच परीक्षेला वारंवार विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. तरी आपण सर्वांनी नम्रपणे हा व्हिडिओ बघावा. चला तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, भोपाळ. प्रश्न दुसरा. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दादाभाई नौरोजी. तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये देत चला, कारण का तुमचाही सराव होईल. प्रश्न क्रमांक 3. सत्यमेव जयते कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक सभा. प्रश्न चौथा. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले आहे? त्या प्रश्नाचं सर्वांना उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3, राजा बढे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. प्रश्न पाचवा. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, जनरल डायर. तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा. प्रश्न 6वा. भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, पंजाब. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, पीयूषिका ग्रंथी. प्रश्न 8. नाबार्डच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? सॉरी मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन जरा चुकलेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कव्हर करू. उपराष्ट्रपती या पदासाठी किमान पात्रता वय किती आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असायला हवं. उपराष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा ही 35 असायला हवी असते. प्रश्न 10वा. भारतात मध्यवर्ती बँक स्थापना करण्याची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वॉरन हेस्टिंग यांनी केली. प्रश्न 11वा. महाराष्ट्रातील 2020 चे पद्मभूषण विजेते कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, आनंद महिंद्रा. प्रश्न 12. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली होती? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन. प्रश्न 13वा. रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन विनोबा भावे, ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. प्रश्न 14वा. भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायला हवं, कारण भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती ही पंडित जवाहरलाल नेहरू हे असतील. प्रश्न 15वा. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश फतिमा बीबी, ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? हा क्वेश्चन मित्रांनो प्रिव्हियस इयरच्या जीएमसी भरतीला आलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग, ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17वा. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, 1939 या साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश या दिवशी अस्तित्वात आले? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय हे 26 जानेवारी 1950 या रोजी अस्तित्वात आलेले आहे.
ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे ऑप्शन क्रमांक 1 तापी खोरे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतर्विळाचे आहे? तर हे उद्गार ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा या अंतर्विराचा आहे. तर असंच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण प्रश्न बघण्यासाठी आपल्या द युनिक स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.